नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण अभ्यासणार आहोत वर्ग 12वी विषय समाजशास्त्र, त्यावर आधारित सराव पेपर। वेळ 3 तास, गुण 80। सूचना: सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे। उजवीकडील पूर्णांक गुण दर्शवितात। प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा। ही आपली नमुना प्रश्नपत्रिका आहे। त्यामध्ये प्रश्न पहिला आहे अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा। गुण 5। त्यामध्ये पहिलं विधान आहे, दीक्षा घेऊन बौद्ध विहारामध्ये राहणाऱ्या पुरुषांना रिकामी जागा म्हणत असत। पर्याय भिक्खू, भिक्खुनी, ऋषी। आता हे उत्तर लिहित असताना पहिले आपण उत्तरपत्रिकेमध्ये पूर्ण विधान लिहायचं आहे आणि त्यामध्ये उत्तर लिहून त्या उत्तराखाली अंडरलाईन करायची आहे। वस्तुनिष्ठ प्रश्न लिहिताना पूर्ण प्रश्न लिहून त्यानंतर उत्तर लिहायचं आहे। तर दीर्घोत्तरी उत्तरामध्ये प्रश्नाचा व्यवस्थित क्रमांक टाकून उत्तरं लिहायची आहेत। आता दुसरं विधान आहे, खाणीच्या भागात झोपडपट्ट्यांना रिकामी जागा असे म्हणतात। पर्याय बराक, गंदी बस्ती, घोबारा। तिसरं विधान आहे, जातीयवाद हा रिकामी जागा या पुढील आव्हान आहे। पर्याय भौगोलिक एकता, राष्ट्रीय एकता, वर्ग विविधता। चौथं विधान आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या कारणामध्ये रिकामी जागा हे एक कारण आहे। पर्याय बहुविध पीक पद्धती, कर्जबाजारीपणा, हवामानातील बदल। पाचवं विधान आहे, चिपको आंदोलनाचे उद्दिष्ट म्हणजे रिकामी जागा। पर्याय महिला सबलीकरण, कामगार हक्क, पर्यावरण वाचवणे। अशा प्रकारे आपण पहिले विधान लिहून नंतर त्याचं उत्तर लिहून त्याला व्यवस्थित अंडरलाईन करून हा प्रश्न पहिला अ, विधाने पूर्ण करा, 5 मार्काचा प्रश्न लिहायचा आहे। आता प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा। गुण आहेत 4। त्यामध्ये पहिला गट आहे, देशी दारू, मद्याचे व्यसन, सेल्फायटिस, अंमली पदार्थाचे व्यसन, चरस, मादक पदार्थांचे व्यसन, हिंसक चित्रपट, आंतरजालाचे व्यसन। यापैकी जी चुकीची जोडी आहे ती पहिली लिहायची आहे आणि त्यानंतर ती जोडी दुरुस्त केली आहे, जे काही त्याचं उत्तर असेल ते लिहायचं आहे। फक्त चुकीची जोडी ओळखून लिहायची नसून ती दुरुस्त करून सुद्धा लिहायची आहे। आता दुसरा गट आहे, औद्योगिकरण, वाढती कारखान्यांची संख्या, वर्गावर आधारित वर्ग विविधता, शेतकरी आत्महत्या, शहरी समुदाय, पंचायत राज, ग्रामपंचायत। तिसरा गट आहे, राजमार्ग, हिंदू धर्म, तीर्थकार, जैन धर्म, सेंट थॉमस, पारसी धर्म, अष्टांग मार्ग, बौद्ध धर्म। असा हा तिसऱ्या गटात आहे। ह्या गटात सुद्धा चुकीची जोडी ओळखायची आहे, त्यानंतर ती दुरुस्त करून लिहायची आहे। चौथा गट आहे, मुंबई, झोपडपट्टी, दिल्ली, झुग्गी झोपडी, बंगळुरू, इरी, कातपूर, आहाता। अशा प्रकारे प्रश्न पहिल्यामध्ये ब 4 मार्कासाठी विचारला जाईल। प्रश्न पहिल्यामध्ये क आहे, प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा। गुण आहेत 5। पहिले चौकटीतील संज्ञा आहेत, आदिवासी समाज, शहरी भाग, इथेनॉल, अंकीकृतकरण, ब्राह्मो समाज। आणि विधाने आहेत, राजा राममोहन राय यांनी स्थापन केलेली संघटना। या विधानासाठी चौकटीत दिलेली कोणती संज्ञा लागू पडते ती विधान लिहून त्यासमोर ती संज्ञा लिहायची आहे। दुसरे आहे, वसाहतीकरण काळात समान कर्म असणाऱ्या लोकांचा गट। तिसरा आहे, सुयोग्य सांडपाण्याची व्यवस्था नाही। चौथं विधान आहे, मद्य प्रकारातील पेयामध्ये असणारे द्रव्य। आणि 5वं विधान आहे, MPSC चा फॉर्म भरण्यासाठी वापरली जाणारी संगणकीय प्रक्रिया। अशी विधाने दिली असतील आणि त्यासाठी संबंधित उत्तरे वर दिलेल्या चौकटीत दिलेले असतात। ज्या विधानाला जे उत्तर लागू पडेल ते त्यासमोर लिहायचं आहे। प्रश्न पहिल्यामध्ये ड आहे, अधोरेखित शब्द बदलून वाक्य पूर्ण करा। त्यामध्ये
पहिलं वाक्य आहे 1956 मध्ये क्षेत्राच्या आधाराने राज्यांची पुनर्रचना करण्यात आली. या वाक्यामध्ये क्षेत्राच्या हा शब्द अधोरेखित केला आहे, म्हणजेच तो शब्द चुकीचा आहे. तो शब्द वगळून त्या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द लिहायचा आहे, पूर्ण विधान लिहायचं आहे आणि अंडरलाईन करून त्यासमोर तो शब्द लिहायचा आहे. दुसरं विधान आहे सर्व धर्मसमभाव भारताची एकतेची संकल्पना आहे. एकतेची शब्द हा अधोरेखित केलेला आहे. एकतेची संकल्पना ओळखून वगळून त्या ठिकाणी आपल्याला दुसरी संकल्पना किंवा जे काही उत्तर आहे ते लिहायचं आहे. तिसरं विधान आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यामध्ये स्वामी दयानंद सरस्वती हा शब्द अधोरेखित केला आहे, म्हणजे हे या विधानाला योग्य नाही. त्या ठिकाणी दुसरी कोणीतरी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे, ज्यांनी केली आहे त्या समाजसुधारकाचं नाव त्या ठिकाणी लिहून वाक्य पूर्ण करायचं आहे. चौथं विधान आहे एखाद्या गोष्टीचा वाजवीपेक्षा जास्त उपयोग करणे यास उपभोग म्हणतात. उपभोग हा शब्द अधोरेखित केलेला आहे, तो वगळायचा आहे आणि त्या ठिकाणी उत्तर लिहून वाक्य पूर्ण करायचं आहे. पाचवं विधान आहे शहरी भागात संयुक्त कुटुंबाची संख्या जास्त आढळते. या ठिकाणी संयुक्त हा शब्द अधोरेखित केला आहे. आता सहावं विधान आहे LPG धोरण इंदिरा गांधी यांनी अंमलात आणले. या विधानामध्ये इंदिरा गांधी हा शब्द अधोरेखित केला आहे, तो वगळून त्या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायचं आहे. अशा प्रकारे प्रश्न पहिला आपण अ, ब, क, ड या 4 प्रश्नामध्ये विभागला आहे. अ प्रश्नाला 5 गुण आहे, ब प्रश्नाला 4 गुण, क प्रश्नाला 5 गुण आणि ड प्रश्नाला 6 गुण असा हा 20 मार्काचा पहिला वस्तुनिष्ठ प्रश्नाविषयीचा प्रश्न आहे. प्रश्न दुसरा आहे टिपा लिहा. खाली आपल्याला टिपा लिहामध्ये कोणत्याही 2 टिपा लिहायच्या आहेत. 3 टिपा दिलेल्या आहेत, त्यासाठी गुण आहेत 8, म्हणजे एका टिपा लिहिण्यासाठी 4 गुण आहेत. तर पहिली टीप आहे शेतकरी आंदोलन, दुसरी टीप आहे विविधतेतील एकतेची महत्त्व, मध्ययुगीन काळातील भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान. आता प्रश्न तिसरा आहे फरक स्पष्ट करा. यामध्ये कोणतेही 3 लिहायचे आहेत. 5 फरक स्पष्ट करा आपल्याला दिलेले आहेत, त्यापैकी कोणतेही 3 लिहिल्यानंतर त्यासाठी गुण आहेत 9, म्हणजे एका फरक स्पष्ट करण्यासाठी 3 गुण आहेत. तर एका फरक स्पष्ट करण्यासाठी 3 गुण असल्यामुळे आपल्याला कमीत कमी त्यामध्ये 3 किंवा 4 मुद्दे लिहायचे आहेत. तर पहिला फरक स्पष्ट करा आहे आदिम समुदाय आणि शहरी समुदाय, दुसरा आहे जातीयवाद आणि संप्रदायवाद, तिसरा आहे औद्योगिकरण आणि शहरीकरण, चौथा आहे भारतातील महिला चळवळीचा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर टप्पा, पाचवा आहे सामाजिक समस्या आणि वैयक्तिक समस्या. अशा प्रकारे आपल्याला फरक स्पष्ट करा हा प्रश्न पूर्ण करायचा आहे. आता हा सराव पेपर असल्यामुळं आपण सर्वच्या सर्व प्रश्न सॉल्व्ह केले तरी चालतील, परंतु जेव्हा बोर्डाच्या एक्झाममध्ये कोणतेही 3 किंवा कोणतेही 2 लिहायला सांगितले तरी तेवढेच लिहायचे आहेत. प्रश्न चौथा आहे खालील संकल्पना सोदाहरण स्पष्ट करा. कोणत्याही 3. 5 संकल्पना दिल्या आहेत, त्यासाठी त्यामधील 3 लिहायचे आहेत, गुण आहेत 9, म्हणजे एक संकल्पना लिहिण्यासाठी 3 गुण आहेत. पहिली संकल्पना आहे कौशल्यांचा विकास, दुसरी आहे भिन्न लैंगिकता, तिसरी आहे सामाजिक कायदे, चौथी आहे आदिवासी कुल आणि 5वी आहे शहरीकरण. आता ही संकल्पना लिहिताना पहिले समजा कौशल्यांचा विकास, तर कौशल्यांचा विकास म्हणजे काय हे लिहून त्यानंतर त्याचं एक सोदाहरण आपल्याला लिहायचं आहे. प्रश्न 5वा आहे संकल्पना चित्र पूर्ण करा. संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी हा प्रश्न आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचा असतो. मध्ये एका ठिकाणी संकल्पना दिलेली असते आणि त्या बाजूला 4 चौकोन किंवा 4 सर्कल दिलेले असतात. तर संकल्पना आहे भ्रमणध्वनीच्या व्यसनहीनतेवर उपाय. आपल्याला या प्रश्नाचे उत्तर खूप सारे उपाय येत असले तरी त्या ठिकाणी जेवढे चौकोन किंवा गोल दिलेले आहे तेवढेच उपाय आपण त्या ठिकाणी लिहायचे आहे. यामध्ये दुसरा आहे आदिम समुदायाची सांस्कृतिक संपर्क येण्याची कारणे. 4 कारणे या सर्कलमध्ये लिहायची आहेत. यामध्ये एक संकल्पना पूर्ण करायची आहे, त्यासाठी गुण आहेत 4. प्रश्न 6वा अ आहे
खालील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यावर आधारित आपल्याला 2 किंवा 3 प्रश्न विचारले जातात. त्यासाठी गुण आहेत 6. या ठिकाणी मी आपल्या समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटी काही उतारे देत आहेत. त्यापैकी उतारा क्रमांक 6 घेतलेला आहे. उतार्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिताना त्याआधी आपण उतारा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे. तर उतारा आहे, कोणत्याही समाजातील सदस्यांना मागण्यांचा परिणाम म्हणून सामाजिक चळवळी जन्म घेतात. समाजामध्ये होणाऱ्या आंतरक्रियांच्या माध्यमातून अशा मागण्या आणि समाजहितांच्या बाबी समाजामध्ये सर्वांपर्यंत पोचतात. समाजहिताच्या या बाबींना संमती देणारा एक व्यक्तिसमूह एकमताने सामाजिक बदलासाठी प्रयत्न करतो. असे प्रयत्न सामाजिक चळवळीच्या जन्मासाठी कारणीभूत असतात. सामान्यपणे सामाजिक चळवळीची काही पायाभूत तत्त्वे आणि उद्दिष्टे असतात. अनेक सामाजिक चळवळी या सामाजिक चळवळीचे प्रणेते किंवा त्यांच्या मुख्य प्रतिनिधींशी संबंधित असतात. भौगोलिक प्रदेशाचा विचार करता एखाद्या सामाजिक चळवळीची व्यापकता वाढण्यासाठी काही वर्ष किंवा काही दशकांचाही कालावधी जाऊ शकतो. सामाजिक सुधारणा चळवळ, व्यापार संघटना चळवळ, आदिवासी चळवळ, दलित चळवळ, स्त्री चळवळ, चिपको चळवळ, LGBT चळवळ, नागरी हक्क चळवळ, बुद्धी प्रामाण्यवादी चळवळ यासारख्या अनेक चळवळींचा उदय आपल्या समाजात झाला. नंतर त्या चळवळींची व्यापकता वाढत गेली. सामाजिक चळवळीला एकदा गती आली की ती समाजात सर्वांच्या परिचयाची होते. खरे तर अनेक चळवळींच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला. संशोधनासाठी सामाजिक चळवळींचा आधार घेतला जातो. उदाहरणार्थ श्रमिक, लिंगभाव, अल्पसंख्याक, पर्यावरणाचा अभ्यास करताना सामाजिक चळवळींचा अभ्यास करावा लागतो. सामाजिक चळवळीमुळे आपण ज्या समाजाचा भाग आहोत तेथील सामाजिक प्रश्नांचा गांभीर्याने विचार करणे भाग पडते. अशाच काही सामाजिक चळवळींचा परिणाम म्हणून काही कायदे पारित केले जातात. काळाच्या प्रत्येक टप्प्यात अथवा प्रत्येक पिढीच्या काही विशिष्ट सामाजिक समस्या असतात. अशा प्रकारे प्रत्येक टप्प्यावर नव्या सामाजिक चळवळींचा उदय होऊ शकतो. अशा प्रकारे हा उतारा क्रमांक 6 आहे. आता त्यावर आधारित प्रश्न आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, कोणत्याही 3 चळवळीची नावे लिहा. दुसरा प्रश्न आहे, चिपको चळवळ थोडक्यात स्पष्ट करा. आता प्रश्न 6व्यामध्ये ब आहे, आपले मत नोंदवा. त्यामध्ये कोणतेही 2 आहेत, त्यासाठी गुण आहेत 12. म्हणजे एका प्रश्नाला आपल्याला 6 गुण आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, वयोवृद्ध पालकांना वृद्धाश्रमात ठेवण्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम काय असू शकतात याची चर्चा करा. दुसरा प्रश्न आहे, एकता मूल्याच्या दृष्टीने शालेय गणवेशाचे मूल्य लिहा. तिसरा आहे, शहरामध्ये समुदाय ऐक्य भावनेचा अभाव का आहे. आता हा प्रश्न लिहिताना आपले मत नोंदवायचे आहे. आपण खूप सारं लिहू शकतो, म्हणून वेळेचा विचार करून आपण या प्रश्नाचे उत्तर लिहायचं आहे. प्रश्न 7वा आहे, पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा. कमीत कमी 150 शब्द. गुण आहेत 12. त्यामध्ये प्रश्न दिला आहे, समाजात बदल घडवून आणण्यासाठी सामाजिक चळवळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या विधानाच्या संदर्भात आपण अभ्यासलेल्या कोणत्याही 2 भिन्न सामाजिक चळवळी निवडा आणि त्यावर टिप्पणी द्या. मुद्दे आहे, चळवळीशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे, चळवळीमुळे भारतीय समाजात कसे बदल घडून येतात. अशा प्रकारे आपण समाजशास्त्राची नमुना प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहिली आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 अ, ब, क, ड हे 4 विभागामध्ये आहे. त्याला 20 गुण आहेत. प्रश्न दुसरा 8 गुणासाठी आहे. प्रश्न तिसरा 9 गुणासाठी. प्रश्न चौथा 9 गुणासाठी. प्रश्न 5वा 4 गुणासाठी. प्रश्न 6वा अ आणि ब मध्ये विभागला आहे. अ प्रश्नाला 6 गुण आहे आणि ब प्रश्नाला 12 गुण आहेत. प्रश्न 7वा आहे, त्याला 12 गुण आहे. असा 80 गुणांचा हा पेपर या ठिकाणी नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्हाला दिलेला आहे. आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये कोणतेही 2 किंवा कोणतेही 3 असे लिहायला सांगितले तर तेवढेच लिहायचे आहेत. परंतु हा सराव पेपर असल्यामुळे आपण सर्व प्रश्न लिहिले तरी चालेल. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या विषयांचे सराव पेपर
स्वाध्याय, पत्र, निबंध या ठिकाणी अभ्यासत आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल